काय करतेस? अरे बाबूला ॲक्च्युली KFC खायचं आहे, तर मग मी त्याला म्हटलं बाहेरचं नाही ऑर्डर करायचं. तर मग आता मी ॲक्च्युली सरिताज किचन आहे ना, त्यांची रेसिपी बघत होती. सो त्यांनी खूप छान अशी रेसिपी सांगितली आहे. सो मी पहिल्यांदा घरी KFC ट्राय करणार आहे. तर ते पहिले मी इन्ग्रेडियंट्स बघून घेते, मग आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला आता काय आणायला लागणार आहे. तर इन्ग्रेडियंट्समध्ये जिंजर आणि गार्लिक पावडर आणि कॉर्नफ्लॉवर. ॲक्च्युली काय झालं आहे, माझ्याकडे हे म्हणजे आम्ही कॉर्नफ्लॉवर जे वापरतच नाही, पण मध्यंतरी दिवाळीसाठी आणलं होतं. तर हे मला कळत नाही हे कॉर्नफ्लॉवर आहे की नाही. तुला कळेल हात लावून? नाही. नाही ना. सो ही एक पॅकेट आहे, पण मला माहीत नाही हे कॉर्नफ्लॉवर आहे. सो मी सेपर साईड हे घेऊन जाते आणि दुकानदाराला विचारते की हे काय आहे. आणि जिंजर आणि गार्लिकची पावडर आणते. आणि बाकी आपल्याकडे म्हणजे त्यांना जे लागणार आहे त्याच्यामध्ये सोया सॉस लागणार आहे आणि अंडी लागणार आहे. सो अंडी पण आहेत, लिंबू पण आहे, टोमॅटो केचप पण आहे. टोमॅटो केचप पण पण तो आहे. ऑप्शनल आहे, सरिता त्याच्यात नाही आहे. ओके. सो मैदा, येस. सो मैदा आहे आणि सो जे जे सांगितलं ते आहे. तर बाकी सगळं आता आम्ही आणायला जातोय. तुम्ही पण आमच्यासोबत चला. सो हे मी घेऊन जाते सोबत. आणि तुला काय चिकन आणायचं आहे. चलो. जिंजर पावडर आहे त्यांच्याकडे, गार्लिक नाही आहे. गार्लिक आता नाही आहे ना. पेस्ट हा पेस्ट पण चालेल. ही नाही, पेस्ट नको. जिंजर गार्लिक पेस्ट नको. ती एकदम तुझी जिंजर पावडर मिळाली ती घेऊया सध्या. चालेल. एक मिनिट, डेट काय आहे? ऑगस्ट 24 आहे. ठीक आहे, चालेल. एक्सपायरी ऑगस्ट. हां चालेल. ये जरा क्या है बताएंगे क्या? ये मैदा है ना. तो कॉर्नफ्लावर देना. कॉर्नफ्लावर 42 है. 32. हे चिकन घेतलं आहे 200 रुपयाचं आणि साधारण ते KFC स्टाईलमध्ये कट करून घेतलं आहे. जरा मोठे मोठे पीस ठेवले. 2000 years later. गार्लिक पावडर कुठेच मिळत नाही आहे. जवळजवळ 3 ते 4 दुकानं फिरली. तो आता ऑप्शन नाही आहे. तो कोणी डायरेक्ट आता मॉललाच मिळेल. तर एका ह्याच्यासाठी मी मॉलला जाणार नाही. सो आता मी सामान घेऊन घरी आलेले आहे आणि आता वाजले 7:15. तर सगळ्यात पहिले मी मॅरिनेट करून घेते, कारण ते 1 तास मॅरिनेट करून सो हे साधारण 800 ग्रॅम आलेलं आहे. नेट 800 ग्रॅम वेट. आता पहिले ही वॉश करून अंदाजे घेते. असेल. हां, 1200ची कोंबडी होती, 1200 ग्रॅमची. तो अंदाजे 800 ग्रॅमपर्यंत नेट असेल. आता ही सध्या मी वॉश करून घेते. सो अशा प्रकारे फोकने त्याला टोचा मारून घ्यायचा आहे. आपण घेतो, त्यांनी मारलं नाही, आपण घेतोय. हो का? मग कशाला घेतेस तू? अरे याच्याने मॅरिनेशन चांगलं होतं, म्हणजे मसाला मुरतो आत, बाकी काय नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे ना. सो आम्ही अशा प्रकारे जरा टोचा मारून घेतोय. हे आम्ही आमचंच घेतोय, त्यांनी दाखवलं नाही रेसिपीमध्ये. सो मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मोबाईलमध्ये मी रेसिपी ही फॉलो करते. तर हे आणि हे ऑलमोस्ट सेम दिसतंय.
आपलं तयार आहे. आता आपण ह्याच्यावर ड्राय कोटिंग करूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा, हे 3 ते 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण टेस्ट यायला आपण लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ आणि हे आपण जिंजर पावडर घालत आहोत आणि ही लसणाची पेस्ट. आता हे व्यवस्थित मिक्स. हे व्यवस्थित झाल्यावरती मग याला वेट कोटिंगमध्ये घालायचं आणि मग परत याला ड्राय कोटिंगमध्ये घालायचं. आणि ओव्हर लोड करायचा नाही आहे, सो एका वेळेला 2च घालत आहे. Almost type of KFC chicken. डिश रेडी. सो फर्स्ट टाइम KFC घरी बनवलेला आहे आणि हा आता मला टेस्ट करून अच्छा स्मेल है, ठीक है. स्मेल को दूंगा 8 out of 10. ओके. मेयोनीज. आता हा मिओनीज सोबत खातोय. अच्छा है. विथ सॉस. अँड नाउ विथ सॉस. बहुत अच्छा है. कसं आहे अभि? कुछ नहीं, हां कुछ नहीं. काय? बहुत अच्छा है. 10 out of 10. ओ भाऊ रेटिंग सांग परत एकदा. 10 out of 10. ओ हो 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 10 out of 10. 10 पैकी 10 मार्क्स मिळालेले आहेत आणि मम्मा परीक्षेमध्ये पास झालेली आहे. आणि थँक्स टू सरिता किचन. येस अँड थँक्स टू सरिता ताई, सरिताज किचन. तुमची रेसिपी मी फॉलो केलेली आहे. थँक्यू सो मच. शिजलंय व्यवस्थित. आता हा टेस्ट करून सांगत आहे. गरम आहे. मस्त. ते असं क्रिस्पीनेस आलंय त्याच्यामध्ये. आणि टेस्ट कशी आहे? टेस्ट पण मस्त झालं. मस्त झालंय. आणि शिजलंय का महत्वाचं? शिजलंय प्रॉपर ना? एकदम प्रॉपर शिजलं. येस. फर्स्ट टाइम KFC घरी केलंय आणि सक्सेसफुल झालेला आहे. मी मम्माला सांगितलं होतं की चिकन चांगलं नाही झालं तर त्याला 100 पुशअप्स सिटअप्स करायला लागेल. पण ती सक्सेसफुल झाली आहे आणि मला आता बाहेरची KFC हे मध्ये नाही खायचं आहे. डायरेक्टली 1 फेब्रुवारी. सो अशा प्रकारे आमचं KFC सक्सेसफुल झालेलं आहे. बाबी पण हॅप्पी.
मम्मा पण हॅप्पी. थँक्यू फॉर द KFC. मोस्ट वेलकम. आणि आता व्हिडिओ इथे एंड करतो. आणि आम्ही पोट भरून खाल्लं. सो आम्ही 200 रुपयामध्ये तिघांनी पोट भरून खाल्लं. हो ना बाबू? मज्जा आली? ठीक आहे. चला आता आम्ही ब्लॉग इथे एंड करतो. चलो बाय. बाय.